जळगावात हृदयविकाराच्या झटक्यानं जिल्हा परिषदेच्या महिला वसतिगृहाच्या अधीक्षिकेचा मृत्यू झाला। अधिकाऱ्यांकडून मानसिक ताण दिल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। तर अधीक्षिका मयुरी राऊतांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेण्यास देखील नातेवाईकांनी नकार दिलेला आहे। जळगावातली बातमी आपण पाहतोय। जळगावात हृदयविकाराच्या झटक्यानं जिल्हा परिषदेच्या महिला वसतिगृहाच्या अधीक्षिकेचा मृत्यू झालाय। दरम्यान अधिकाऱ्यांकडून मानसिक ताण दिल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप हा नातेवाईकांनी केला। आरवाच्या भाषेत त्यांना खालच्या थरात बोललं जायचं, ते त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले। त्यांच्या क्लार्कचं त्यांनी स्वतः काम केलेले, काल पण हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु त्यांचा आजार तर बाजूलाच राहिला। परंतु ह्या ताईंना अचानक तिथं हार्ट अटॅक आला आणि त्या जागेवर गतप्राण झाल्या। त्या देवेंद्र राऊत साहेब पण तिकडे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। त्यांना 2 दिवसापासून इंजेक्शन देऊन झोपून ठेवलेले, म्हणजे स्वतःला त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला। 6व्या मजल्यावर गेले होते, ते म्हणे आता मी माझंच आयुष्य संपवतो, म्हणजे ह्या लोकांना पण बरं वाटत। तर आता आमची अशी भूमिका आहे, जोपर्यंत शिवसाहेबांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ही डेड बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही। इतकं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्याच्यामुळे घरच्यांचं सगळ्यांचं। माझी मुलगी धीराची होती, परवाच्या दिवशी घेऊन गेली हॉस्पिटलला। डॉक्टरच्या देखत तिथं दाखवता होता तिला आहे ना, तिचं टेन्शन आलं असेल, तिला अटॅक आला, जागेवर गतप्राण झाली माझी मुलगी। त्यांचा उपचार करेल, ते बी आजारी झाले, प्रपंच उघड्यावर आला, उद्ध्वस्त झाली फॅमिली। आपला कोणावर आरोप आहे? माझा आरोप सीओ झेडपीचा आत्ता जो कोण सीओ आहे ना, त्याच्यावर आरोप आहे।